या दौऱ्यामागचा उद्देश आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे महासचिव डॉक्टर अँटोनियो गुटेरस यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांनी पश्चिम आशिया, युक्रेन आणि सुदानमधील घडामोडींसह अनेक जागतिक आव्हानांवर विस्तृत चर्चा केली आणि भारत संयुक्त राष्ट्र यांच्यातील सहकार्याला अधिक दृढ करण्यावर भर दिला। या उच्चस्तरीय बैठकीत डॉक्टर जयशंकर आणि महासचिव गुटेरस यांच्यामध्ये जागतिक भूराजकीय स्थिती आणि बहुपक्षीयतेच्या भविष्याबाबत चर्चा झाली। जागतिक पातळीवर सुरू असलेल्या संघर्षांवर आणि प्रादेशिक तणावावर भारताने आपले दृष्टिकोन मांडले। डॉक्टर जयशंकर यांनी भारताच्या वाढीस आणि विकासास गुटेरस यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले। याच दौऱ्यात परराष्ट्र मंत्र्यांनी 2028-29 या वर्षातल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी जागेसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा शुभारंभ केला। त्यावेळी त्यांनी शांती हा जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठीचा भारताचा दृष्टिकोन सादर केला। नियम, विश्वास आणि सचोटी या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साध्य करणं हे या दृष्टिकोनाचे ध्येय आहे। भारताने सुरक्षा परिषदेत व्यापक सुधारणांची मागणी पुन्हा एकदा लावून धरली। या भेटीत सुरक्षा परिषदेतील भारताच्या वाढत्या भूमिकेवर आणि विकासात्मक भागीदारीवर दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक संवाद झाला। भारताने वसुधैव कुटुंबकम या तत्वाची केवळ शिकवण दिली नाही तर त्याचा अंगीकार केला आहे। अनेक आघाड्यांवर भारत नेहमीच सहाय्य करण्यासाठी तत्पर असतो, असं जयशंकर यावेळी म्हणाले। जग शाश्वत प्रगती आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत असताना दहशतवादासारखी काही आव्हानं अजूनही आपल्यासमोर आहेत। दहशतवादाच्या लढ्याविरोधात आपल्याला अजूनही तितकंसं यश मिळालेलं नाही, कारण दहशतवादाला मिळणारी रसद रोखण्यासाठीचे एकत्रित प्रयत्न अपुरे पडतायत, असं मत त्यांनी व्यक्त केलं। केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री